आणि इथं साधारण आत्ता 8 ते 10 गायी आणि छोटी वासरं पण होती. इथं गायीची हत्या करण्यात आली. मला सांगायला सुद्धा लाज वाटते की हा ब्राह्मण समाजावरती हा कलंक आहे. त्याने शंकराचार्याने सुनावले. तो म्हणाला, गाय तुम्हारी माता है परंतु हम गाय को खाता है. जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. दर्शक हो, गायीसारख्या पशुला राजमातेचा दर्जा प्राप्त झाला, पण अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. हे प्रश्न आपण खाली बघणार आहोत. सोशल मीडिया हाच आपला मीडिया आहे. सोशल मीडियात काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन द्या. जर आपण अद्याप जागृती न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि सपोर्ट करण्यासाठी जॉईन बटन दाबा. आपल्या देशात म्हणा किंवा भाजप शासित राज्यात म्हणा, सरकारी पशुसारख्या गायीला राज्यमातेचा दर्जा देऊन तिला शरण जातात आणि सहकारी चेले चपाटे बाईवर बलात्कार करून तिला मरण यातना देऊन शेवटी मरणाच्या खाईत ढकलून देतात. जर सरकारच पशुतुल्य बुद्धीचे असेल तर ते भाकड पशुसारखे भाकड निर्णय घेणारच, ज्याचा जनतेला काही उपयोग होत नाही. भाजप सरकारे महिला सुरक्षा धोरणावर काम करणार नाही किंवा ते महत्त्वाचे त्यांना वाटत नाही, पण पशु असणाऱ्या गायीच्या खिदमतीत ते काही कमी पडू देणार नाही. गायीच्या चिनमूत्रात माणसासाठी अपायकारक रोगजंतू असल्याचे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध होऊनही गोभक्त किंवा स्वयंघोषित गोरक्षक तिच्या शेणामूत्राचा तीर्थप्रसाद म्हणून उपयोग करून ते सेवन प्राशन करत असतील तर ते मानसिक रोगी असल्याचे सिद्ध होते. अकलेचा दुष्काळ असलेल्या राजकारण्यांनी आज बाईंची किंमत पशुतुल्य छोटी तर पशुची किंमत बाईतुल्य मोठी करून ठेवली, असे मोठ्या खेदाने म्हणावे लागते. अशिक्षित, अडाणी, अनपढ, गवार लोकांच्या हातात देश आणि राज्य गेले तर या पलीकडे दुसरे काय घडू शकते. त्यांचेच सावरकर म्हणाले होते, त्यांनी लिहून ठेवले होते की गाय माणसासाठी उपयुक्त पशु आहे, गाय माता वगैरे नाही, देवता तर मुळीच नाही, असे सावरकरांचे विचार होते. आणि सावरकरांचे विचार सोडून सरकारने घेतलेला निर्णय बरोबर आहे असे जर सरकारला वाटत असेल तर सावरकरांच्या विचारांना नकार द्यावा. सरकारने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी पाहिजे, ती म्हणजे दोन्ही डगरीवर पाय ठेवून सुरळीतपणे चालता येत नाही. पुढे या राजमातेचे सरकारी थाटामाटात किंवा सरकारी लवाजम्यात पूजन करून तिची पालखीतून मिरवणूक काढली तर नवल वाटण्याचे कारण नाही. परंतु पुण्यामध्येच घटना घडलेली आहे की एका ब्राह्मण व्यक्तीने, ज्याचं नाव कुलकर्णी आहे, या कुलकर्णीने गायीची हत्या केलेली आहे. जर ती गायीची हत्या एका मुस्लिम व्यक्तीने केली असती तर आज महाराष्ट्र पेटला असता, परंतु एका ब्राह्मण व्यक्तीने गायीची हत्या केली आणि त्याचा व्हिडिओ एक राज्यकर्ते आहेत वसंत मोरे, त्यांनी त्याच्या सोशल मीडियावरती टाकलेला आहे. त्यांनी त्या गोठ्यामध्ये जाऊन तो व्हिडिओ दाखवलेला आहे की या ठिकाणी गायीची कत्तल केलेली आहे आणि गायीची कत्तल करणारा हा ब्राह्मण आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की हा नालायक हा आपल्या हिंदू धर्मामधला आहे. विशेषतः मला सांगायला सुद्धा लाज वाटते की हा ब्राह्मण समाजावरती हा कलंक आहे, ज्यांच्या हस्ते आपण पूजा अर्चा करतो. आता 8 ते 10 गायी आणि छोटी वासरं पण होती. आणि इथं ह्या भागामध्ये समोर इथं गायीची हत्या करण्यात आली. इथं गायी बांधण्यात आली आणि एक गायी इथं मारली. परंतु गायीला राज्यमातेचा दर्जा देणाऱ्या सरकारने त्या कुलकर्णीवर काय कारवाई केली किंवा त्या कुलकर्णीच्या तो ब्राह्मण आहे म्हणून त्याच्यावर कारवाई केली नाही का? केली नसेल तर मग त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये किती त्यांनी गायी कापल्या, किती गायीची त्यांनी हत्या केली, चौकशी झाली का त्याची? पुढे ज्या वसंत मोरेने तो व्हिडिओ बनवला त्या वसंत मोरेने तरी त्या संदर्भामध्ये पुढे काही पाठपुरावा केलाय का किंवा त्याच्यावरती तो विषय लावून धरलाय का? तर हे सगळे प्रश्न गायीला राज्यमातेचा जो दर्जा दिलेला आहे त्याच्यावरून हे प्रश्न सगळे उपस्थित होतात. जर ती एखाद्या मुस्लिम बांधवाच्या हातून ती घटना घडली असती तर आज याच ब्राह्मणांनी संपूर्ण महाराष्ट्र हिंदूच्या नावाखाली पेटवला असता. पण हे असं काही घडलेलं आपल्याला दिसत नाही. यावरून आपल्याला लक्षात येत असेल की ब्राह्मणांनी गायी कापून खाल्ल्यात, यज्ञामध्ये कापून खाल्लेल्या आहेत, हे इतिहास आहे. आणि आजही ब्राह्मण गायी कापून खातात, परंतु त्यावरती कोणी भर काढायला शब्द नाही. एकही राज्यकर्ता त्याच्यावरती बोललेला नाही. कुण्या पत्रकारांनी त्याच्या संदर्भामध्ये डिबेट घडवून आणलेलं नाही किंवा या सामाजिक संघटना कुठे गेल्या त्यावेळेला ज्या गोहत्येच्या संदर्भामध्ये संघटना निर्माण केलेल्या आहेत. हे सगळे प्रश्न गोहत्येच्या संदर्भामध्ये निर्माण झालेले आहेत. एकीकडे गायीला
राज्यमातेचा दर्जा द्यायचा आणि दुसरीकडे तिची अशा प्रकारची हत्या घडवून आणायची, तिला पूर्णपणे म्हणजे आज रस्त्यावरची गायची आपण बिकट परिस्थिती बघितली तर ती आपल्या लक्षात येईल. परंतु राज्यकर्त्यांना आपल्या राज्याचे सकट व्यवस्थित हाकता येत नाही, हे याच्यावरून सगळं सिद्ध झालेलं आहे. त्यांनी संविधानाचा थोडा जरी अभ्यास केला असता तर असले नसते उद्योग ते करीत बसले नसते. यालाच सरकारी सुसुरेगिरी म्हणतात. ज्यांनी देशी गाईला राज्यमातेचा दर्जा दिला, मग विदेशी गाईचे काय? त्यांना राजआत्या म्हणायचे की राजकाकी म्हणायचे की राजमावशी, आणि गाईच्या कालवडीला काय म्हणायचे? राजकन्या. तरी एक कळीचा प्रश्न उरतोच, तो म्हणजे राजपिता कोण? राज्यमातेचा किताब एक पटकवणारी ही राजमाता समजा रस्त्यात भेटली आणि तिच्याबद्दल आमच्या मनात आदरभाव उफाळून आला तर तिच्या सन्मानार्थ आम्ही तिला जोहार राजमाता करायचे की राजमातेला मानाचा मुजरा करायचा? नाही केला तर आमच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात येईल का? आम्ही तिला जोहार राजमाता किंवा मानाचा मुजरा केला आणि तिने तिचे मुकुटमळधारी शिंगे आमच्यावर रोखले तर आम्ही काय करायचे? प्रजेसाठी याचा खुलासा राजदरबारातील 3 शिरोमणींनी करायला पाहिजे, तर आम्ही त्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊ. या परमपूज्य राजमान्य राजमाता भर रस्त्यात भर चौकात विश्रामासाठी आसनाधिष्ठ झाल्या तर आम्हा वाहनधारकांसाठी राजदरबाराकडून नियमावली आखून द्यायला पाहिजे. जिथे जिथे राजमाता विश्राम करत असतील तिथे तिथे त्यांना चहूबाजूनी फलकधारी शिपायांची नेमणूक करायला पाहिजे. फलकावरील सूचनाही तिन्ही भाषेत लिहिल्या पाहिजे जेणेकरून सर्व लोकांना त्या समजतील. देशातील 4 शंकराचार्यापैकी एक शंकराचार्य नॉर्थ ईस्टच्या अरुणाचल प्रदेशात गोमाता ध्वज फडकण्यासाठी गेले असता तेथील जनता भडकली. तेथील एका संघटनेच्या म्होरक्याने शंकराचार्याने सुनावले. तो म्हणाला, गाय तुम्हारी माता है परंतु हम गाय को खाता है. ज्यावर शंकराचार्यांनी नरमाईचे धोरण स्वीकारून सावरासावरीचा पवित्रा घेतला. हे सोशल मीडियावरील प्रसारित झालेल्या बातम्यावरून कळले. नॉर्थ ईस्टमधील 7ही राज्यात गोमांस खाल्ले जाते. तेथील लोकांचे ते खाद्य आद्य खाद्य समजले जाते, कारण नॉर्थ ईस्ट हा देशाचा आदिवासी ख्रिस्ती बहुभाग आहे. त्यामुळे तेथील लोकांचे गोमांस हे मुख्य खाद्य आहे. तसेच झारखंड, केरळ, गोवा, दीव, दमण तेथेही तेथील लोकांच्या आहारात गोमांस खाल्ले जाते. या भागात गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू होत नाही किंवा तेथील लोकांनी त्याला नकार दिला. जर भाजपाने तेथे आपल्या ताकदीचा उपयोग करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर तिथे कधीही भाजपाचे सरकार सत्तेवर येणार नाही. जे सध्या आहे तेही बरखास्त होईल याची भाजपाला चांगली कल्पना आहे. देशाच्या काही भागात गोवंश हत्या बंदी करणे तर दुसऱ्या भागात ती शिथिल करणे हे केंद्रीय भाजप सरकारचे दुटप्पी धोरण साफ चुकीचे आहे. लोकांच्या खाण्यापिण्यात, राहणीमानात, आचारविचारात सरकारने आपली लुडबुड करू नये. हे सरकारच्या भल्याचे आहे आणि भारतीय राज्यघटनेत सुद्धा सरकारला तसे करण्याचा काहीच अधिकार नाही आणि तसे भारतीय संविधान त्याला इजाजत देत नाही. हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे. आपला देश एक धर्मीय कधी नव्हता आणि नाही. आपला देश विविध धर्मीय व विविध संस्कृतीचा देश असल्याने देशावर केवळ एक धर्मीय संस्कृती जबरदस्तीने लादता येणार नाही. यासाठी कोणत्याही सरकारला घटनाकारांनी आखून दिलेल्या मार्गाने म्हणजे संविधानाच्या मार्गाने जावे लागेल. त्याशिवाय देशाला अन्य पर्याय नाही. पूर्वी म्हणजे गोवंश हत्याबंदीचे सोंग येण्याच्या आधी देशात गोवंशाशी निगडीत असलेले अर्थचक्र फिरायचे, त्यावर उद्योगधंदे चालायचे. याच उद्योगधंद्यावर संबंधित रोजगार अवलंबून असायचा. त्यावर कामगारांचे कुटुंब चालायचे. भाकड गुराढोरांच्या शरीराचा कुठलाही भाग वाया जात नव्हता. गुरांच्या केसांपासून वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश वेगवेगळ्या कामासाठी उपयोगी पडत असत. गोमांस किंवा गोमांस खाण्यासाठी उपयोगात आणले जात होते. गुराढोरांचे शिंगे व हाडे यावर रासायनिक प्रक्रिया होऊन त्यावर नक्षीकाम व कोरीवकाम करून त्याचा शोपीस म्हणून उपयोग होत असे. धन्नाशेठ ते मोठ्या आवडीने खरेदी करून आपल्या दिवाणखान्याची शोभा वाढवत असत. ते पीस त्यांच्या श्रीमंतीचा रुतबा मिळवत असत. ढोरांचे चामडे चर्मकारांच्या चर्मोद्योगाचे साधन होते. ते त्यापासून चपला जोडे तयार करून बाजारात विकत व त्यावर आपला प्रपंच चालवत असत. ढोरांच्या आतडीवर रासायनिक प्रक्रिया करून त्यापासून एक प्रकारचा चामडी धागा तयार होत होता. तो माणसाच्या खोल जखमेवर किंवा शस्त्रक्रियेवर टाके घालण्यासाठी उपयोगी पडत असे. तर गुराढोरांवर असे वेगवेगळ्या उद्योगधंद्यांचे अर्थचक्र फिरत असे. गोवंश हत्याबंदीचे सोंग आलं आणि सारच अर्थचक्र ठप्प झालं. गोवंश हत्याबंदीमुळे भाकड जनावरांचे प्रमाण वाढले. महागाईच्या जमान्यात त्यांना सांभाळणे शेतकऱ्यांसाठी मुश्किल होऊन बसले. तर मोकाट जनावरांनी राज्य सरकारांच्या नाकीनं वाढले. तरीही भाजपाचे अंधभक्त भाजप सरकारच्या गोवंश हत्याबंदीमुळे भाजप सरकारचे गुणगान गाऊ लागले. हे त्यांचे वैचारिक अवगुण
किंवा त्यांची मंदबुद्धीच म्हणायला पाहिजे. जेव्हा वरील बंदीचा कायदा नव्हता तेव्हा शेतकरी भाकड जनावरांना कत्तलखान्यात विकून त्यापासून जे पैसे मिळत त्यात पदरच्या पैशाची भर टाकून दूध दुभती किंवा शेतीच्या उपयोगी जनावरे खरेदी करत. शेती व दुधाचा जोडधंदा यातून शेतकऱ्यांना समाधानकारक कमाई होऊन ते खुश असत. पण आता गोवंश हत्या बंदीमुळे जोडधंदे नसून नेस्तनाबूत झाले आहेत व शेतकरी हातबल झाला. पावसाने झोडपले, राजाने मारले तर न्याय कोणाकडे मागायचा? अशा दुष्ट चक्रीवर शेतकरी सापडला. त्यात त्याच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. पण निर्दयी सरकारांना त्याचे सोय शोधत नाही. सरकार अन्नदात्याची कदर करत नाही. ही आमच्या देशाची शोकांतिका आहे. गोवंश हत्याबंदी कायदा आणणे हे सरकारच्या मूर्खपणाचे लक्षण आहे. सरकारने गोवंश हत्याबंदी केली, पण भारतातून परदेशात गोवंश मांसाचा पुरवठा कोण करतो? त्याचे कत्तलखाने कुठे कुठे आहेत? त्यावर गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू होत नाही का? असे प्रश्न सरकारला विचारले पाहिजे. जे प्रश्न गोभक्त किंवा अंधभक्त सरकारला विचारणार नाहीत. मात्र गोमांसाच्या संशयावरून अखलाक सारख्या जीवनाहात जातो. ते दुर्दैव आहे. सरकारजवळ देशाच्या हिताचे नियोजनबद्ध धोरण नाही. त्यामुळे विकास ठप्प झाला. महागाईचा निर्देशांक आकाशाला चिरून वर गेला. बेरोजगारी संसर्गजन्य रोगासारखी बेफाम पसरली. आरोग्य सेवा ICU मध्ये भरती आहे. शिक्षण खाजगीकरण गुलाम झाले. देशाच्या संपत्तीची लिलावासारखी विल्हेवाट लावली. देशाच्या सीमा असुरक्षित झाल्या. शेजारच्या देशासोबत पूर्वीसारखे आपले सोदाऱ्याचे संबंध राहिले नाहीत. यासाठी आपली परराष्ट्र मुत्सद्देगिरी कमी पडली की कूटनीती कमी पडली यावर परराष्ट्र मंत्रालयाला विचारमंथन करण्याची गरज आहे. तेव्हाच आपले परराष्ट्र धोरण सुनिश्चित करता येईल. चीनने आपल्या उत्तर भारतीय सीमेलगतच्या भूभागावर अनैतिकरित्या कब्जा केला. त्याला मुत्सद्देगिरीपणानेच मागे हटवता येईल. त्यावर युद्ध पर्याय होऊ शकत नाही. देशाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा झाला. भ्रष्टाचाराचा राक्षस डोंगरा एवढा वाढला. परदेशी गुंतवणूकदार देशात गुंतवणूक करायला धजावत नाहीत. ते त्यांच्या देशातूनच भारतात गुंतवणूक करण्याच्या नुसत्या वल्गना करतात. त्याच वल्गनांना देशात डोंगरावर पिटला जातो. देशातील धनाशेठ परदेशात स्थायिक झालेत. त्यामुळे परकीय चलनाची गंगाजळी आटत चालली. ही आहे केंद्र सरकारच्या गेली 10 वर्षाची कथा. भाजपा राज्य सरकारे त्याहून वेगळे नाहीत. आपल्या राज्यात बदलापूर कांड घडले. त्यावर कारवाई थातुरमातून खोलवर चौकशी न करताच त्यातील अपराध्याला वर ढगात उडवून दिले. मराठी माणसाची अस्मिता असणारे छत्रपती शिवराय यांचा पुतळा कोसळतो. याची चौकशी थातुरमातून, कारवाई थातुरमातून. भाजपाई आमदार एका विशिष्ट समुदायावर विषारी वाघबाण सोडतात. त्यांच्यावर कारवाई सोडा, साधी चौकशी होत नाही. राज्य सरकारच्या आशीर्वादाने राज्यातील उद्योगधंदे, व्यापार, कारखाने, सरकारी मुख्य कचेऱ्या, गुंतवणूकदार शेजारच्या राज्यात बिनबोभाट चोर पावलाने चालत जातात. त्यामुळे राज्यातील कामगारांचा ताटातील घास हिसकावून नेला जातो. महिला सुरक्षा, शिक्षण, आरोग्य सेवा, बेरोजगारी, महागाई अशा अनेक मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला राज्यातील सरकारला वेळ नाही. आणि नाही त्या उचापती करण्यास सरकार धन्य मानते. काय म्हणावे याला? राज्य सरकार छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्याचे रक्षण, जतन, संवर्धन करणार नाही. फुले दाम्पत्यासाठी 28 नोव्हेंबर शिक्षक दिन व 3 जानेवारी शिक्षिका दिन केंद्राचे घोषित करावा. तसेच महाराष्ट्राची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे ती म्हणजे फुले दाम्पत्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करावे. असे प्रस्ताव पारित करून केंद्राकडे पाठवणार नाही. फुले दाम्पत्याचे शिक्षणाचे व छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या आरक्षणाचे धोरण इमानीपणे राबवणार नाहीत. डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे राज्याचा कारभार करणार नाहीत. पण पशुला राज्यमातेचा दर्जा देण्याचे भलते सलते फालतू काम राज्य सरकारला मोठा अभिमान वाटतो असे मोठ्या खेदाने म्हणावे लागते. सरकार येत्या विधानसभा निवडणुकीत राजकीयदृष्ट्या मरण पावलेले बरे असे जर जनतेला वाटत असेल तर त्यात गैर वाटण्यासारखे काहीच कारण नाही. सरकार बदलणे हा मतदारांचा संविधानिक अधिकार आहे आणि तो बजावला पाहिजे. निदान पुढे नादानपणा दिसणार नाही. धन्यवाद.